हा जो निर्णय समोर आलेला आहे या संदर्भात दाद मागणार असं महायुतीनं म्हटलेलं आहे। निकालाविरोधात दाद मागितली जाईल असं महायुतीकडून स्पष्ट केलं गेलंय। या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मात्र या निकालाविरोधात महायुती सरकार दाद मागणार आहेत। या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होऊ नये। रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हे सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। मात्र या प्रकरणी महायुती दाद मागणार आहे। सकृतदर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबुली जबाब दिले होते, ह्या कबुली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती। अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता, वैज्ञानिक पुरावा, यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे। अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल। सम्मान्य हाईकोर्ट ने बरी कर दिया, ये बहुत दुखद बात है। हम अपील करेंगे देवेंद्र फडणवीस जी से और महाराष्ट्र शासन से कि ये जो वर्डिक्ट है, ये जजमेंट है, इसके खिलाफ महाराष्ट्र गवर्नमेंट अपील करे। ऐसा लगता है कि इसके पहले के कांग्रेस सरकार ने जो पुरावे हैं और जो सबूत है वो ठीक तरह से कोर्ट में नहीं पेश किए, लेकिन सम्मानीय सुप्रीम कोर्ट में महाराष्ट्र सरकार एक अच्छा टीम बटाकर लॉयरों को, पब्लिक प्रोसिक्यूटर को और पूरा सबूत देकर इस जजमेंट के खिलाफ अपील करे।